साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट व शिर्डी ग्रामस्थ आयोजित रौप्य महोत्सवी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा अक्षय तृतीयेच्या गोरज मुहूर्तावर बुधवार दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी शाही विवाह संपन्न होणार असून आपली उपस्थिती हीच नवदाम्पत्यांसाठी शुभ आशीर्वाद ठरेल। स्वागताध्यक्ष जलसंपदा तथा पालकमंत्री माननीय नामदार डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील। निमंत्रक शिर्डी नगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते पाटील। शिर्डी नगर परिषदेच्या प्रथम महिला नगराध्यक्षा सौ सुमित्रा काकी कैलास बापू कोते पाटील व समस्त कोते पाटील परिवार व शिर्डी ग्रामस्थ। प्रमुख उपस्थिती युवा नेते माननीय डॉक्टर श्री सुजयदादा विखे पाटील, माजी मंत्री श्री अण्णासाहेब मस्के पाटील, खासदार श्री भाऊसाहेब वागचौरे, माजी खासदार श्री सदाशिव लोखंडे, श्री साईबाबा संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अप्पर जिल्हाधिकारी श्री बाळासाहेब कोळेकर, प्रांताधिकारी श्री माणिकराव आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शिरीष वमणे, तहसीलदार श्री अमोल मोरे, मुख्याधिकारी श्री सतीश दिघे, पोलीस निरीक्षक श्री रणजित गलांडे, बाजार समितीचे सभापती श्री ज्ञानेश्वर आबा गोंदकर, माननीय श्री शांताराम मिराणे सर, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण श्री रमेश गिरीजी महाराज, संत जनार्दन स्वामी ट्रस्ट कोपरगाव, हरिभक्तपरायण महंत श्री उद्धव महाराज, सद्गुरु नारायणगिरी महाराज, आश्रम नेवासा, महंत श्री रामगिरीजी महाराज, मठाधिपती सरलाबेट, श्री सुधीरजी महाराज नाशिक, महामंडलेश्वर काशिकानंदजी महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली आश्रम शिर्डी, हरिभक्तपरायण अरुण गिरीजी महाराज भामाठाण, श्री आनंदजी पिंपळकर सर, वास्तुविशारद पुणे, श्री सोमनाथ महाराज तळेकर देशमाने, हरिभक्तपरायण श्री विकास महाराज गायकवाड, साई कथाकार गई, हरिभक्तपरायण श्री प्रकाश बोधले महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी संघटना, कॅप्टन श्री अशोकजी खरात, ईशान्येश्वर मंदिर नाशिक, श्री दैनीनाथ महाराज औसेकर, उपाध्यक्ष श्री पांडुरंग विठ्ठल महाराज देवस्थान पंढरपूर, श्री सोमनाथ महाराज तळेकर देशमाने, डॉक्टर कयूम शेख सर, वस्तु विशारद शेगाव, हरिभक्तपरायण श्री विकास महाराज गायकवाड, साई कथाकार रुई, पौरोहित्य श्री मुकुंद गजानंद लावर गुरु व बंधू, तसेच साधू संत महंत आणि सामाजिक राजकीय शैक्षणिक साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर माध्यम प्रतिनिधी व शिर्डी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे।